घरी या हरी दासाचे घरी या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी मनसी काहीतरी मागा हेच दे का पांडुरंगा. श्रीमद जगद्गुरु तुकोबारा या अभंगामधून आपलं आराध्य दैवत श्री पांडुरंगराय यांच्या सोबत संवाद साधत असताना, भगवंताच्या वचनाला प्रतिसाद देत असताना आपल्या अंतकरणामध्ये जी काही तीव्र इच्छा आहे ही प्रार्थनापूर्वक विनवणी करून भगवंताच्या पुढे व्यक्त करतात. या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी. भगवंता
कमी करावा, चालते कमी केला तुम्हाला जर मला काही द्यायचंच असेल, असं जर तुम्हाला वाटत असेल, तर मला जेव्हा कधी पुन्हा जन्म म्हणजे पुढचा जन्म जर का प्राप्त होणार जर का असेल, तर तो मला एखाद्या हरिदासाच्या म्हणजेच एखाद्या भगवत भक्ताच्या अर्थात वैष्णवांच्याच घराण्यामध्ये तो मला द्या. अशा प्रकारची एक प्रकारची मागणी तुकोबाराय या ठिकाणी करतात. हे अभंगावरून आपल्याला या ठिकाणी दिसत. वास्तविक हा अभंग सर्वांच्या पाठातला आहे, परिचयाचा आहे, मागणीपर अभंग या ठिकाणचा आहे. साधू संतांनी भगवंताच्या पुढे अनेक प्रकारच्या मागण्या मागितलेल्या आहेत. हे आपल्याला संत साहित्याचा अभ्यास करत असताना दृष्टीस येत. असो, पाहायचंय काय आपल्याला या ठिकाणी की अभंगामधून तुकोबारायांनी काय मागितलं हा विषय जेवढा महत्वाचा आहे, तेवढाच महत्वाचा दुसरा विषय म्हणजे असा की तुकोबारायांनी मागणी मागितलीच कशी. नवल वाटणारी गोष्ट आहे, हा आश्चर्य वाटण्याचं काम आहे ना. कारण नेहमीच्या वाटेने जाणारा मनुष्य जर समजा दुसऱ्या वाटेने जर का जाताना जर का दिसला तर जरा नवल जरा माणसाला वाटत असते. तसं तुकोबारायांनी मागणी मागितली म्हटल्याबरोबर आता आमच्या पुढे आता असे प्रश्न निर्माण होतात की या मागणी शब्दाचा काय नेमका अर्थ असावा, कोण मागतं, कोणी मागावं, मागण्याचं प्रयोजन काय, असे हे प्रश्न मागण्याच्या अनुषंगानं उपस्थित होत असतात. आता या सगळ्या गोष्टींचा विचार जर करायचा झाला, या सगळ्या गोष्टींचा अर्थ जर का काढायचा झाला, तर तो सरळ सरळ असा निघतो की ज्या ठिकाणी काही ऐच्छिक अशा गोष्टीचा अभाव आहे अथवा अपूर्णता आहे आणि ती प्राप्त व्हावी व त्या योगाने सुखप्राप्ती व्हावी, समाधान प्राप्त व्हावं अशी ज्याची अपेक्षा असते, तो त्याच बाबीची पूर्तता करण्याकरिता ज्याच्याकडे त्या सर्व गोष्टीची अनुकूलता आहे, विपुलता आहे, अशा एखाद्याकडे केलेली याचना म्हणजे मागणी. एकाच वाक्यात सगळी उत्तरं मिळाली. आता या मागणीच्या प्रक्रियेवरून किंवा स्वरूपावरून त्याचं दोन प्रकारामध्ये वर्गीकरण केलं जातं. एक म्हणजे मागणी म्हणजे याचना आणि दुसरं मागणी म्हणजे भीक. अर्थात एखाद्या वस्तू अथवा विशिष्ट गोष्टीच्या प्राप्तीकरिता केलेली इच्छा ही याचना किंवा भीक या मागणीच्या प्रकारामध्ये मोडते. आता हे दोन प्रकार आपल्याला वरचीवर जरा दिसायला सारखे जरी दिसत असले तरी त्या दोघांमध्ये एक समानता अशी दिसते की दोघही अभावाच्या प्राप्तीकरिता अभावाच्या प्राप्तीच्या अनुषंगानं मागणीच मागतात की त्यांच्याकडे कशाचा तरी अभाव, अपूर्णता, कमतरता असावी आणि त्या योगानं ते मागणी मागतात, किंबहुना मागणी संभवत असते. प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबारायांनी जी काही मागणी मागितलेली आहे ही निश्चितता असणाऱ्या गोष्टीची. मागणी करतो कोण, तर ज्याच्याकडे कशाचा तरी अभाव आहे तो ना. मग या ठिकाणी तुकोबाराय नव्हे तर सकलादी साधू संत मागणी मागतात म्हटल्यानंतर आता या सगळ्या गोष्टींचा आपण अर्थ असा घ्यायचा का की त्यांच्याकडे कशाचा तरी अभाव आहे, साधू संतांकडे कशाची तरी अपूर्णता आहे, हा त्यांच्याकडे कशाचा तरी अभाव आहे. अहो, साधू संतांच्या ठिकाणी असणाऱ्या समृद्धतेची ग्वाही देत असताना, त्यांच्या ऐश्वर्याबद्दल सांगत असताना तुकोबारायच एके ठिकाणी म्हणतात, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले, करीन ते काय नोहे महाराज. किंवा तुका म्हणे आम्ही त्रैलोक्याचे धनी, ज्यांच्या द्वारामध्ये सुवर्ण पिंपळ आहे, स्वर्ग ज्यांच्या द्वाराची पायरी आहे, काहीही करण्याचं सामर्थ्य ज्यांच्या अंगी आहे, म्हणजे अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टीची पूर्णता त्या ठिकाणी असताना म्हणजे त्या ठिकाणी अभावाचा विषय नाही म्हटल्यावर मागणी काय. आता दुसरा एक विषय म्हणजे असा की मागणी का, तर इच्छेची पूर्तता होण्याकरिता. आणि इच्छेची पूर्तता कशाकरिता,
तर सुखाचं निधान लाभावं म्हणजे सुखप्राप्ती होण्याकरिता. आता संतांचा जर विचार करायचा झाला तर भगवंत म्हणतात की वेदाला, श्रुतीला, देश, काल यांना जे सुख मर्यादित करता येत नाही ते सुख माझे संत भक्त निरंतर अनुभवत असतात. त्यामुळे सुखप्राप्ती होऊन त्यांचं चित्त जागच्या जागी विरून जात असतं. देशे काले वेदानुवादा, ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. ज्या सुखाचे सुख प्राप्ती विरोणी जाय चित्तवृत्ती, सुखे सुखरूप सर्वांगी होती, एवढी सुखप्राप्ती मदभक्ता. सांगायचं तात्पर्य काय की ज्यांच्याकडं अमर्याद असं सुख आहे अथवा जे भोगतात म्हटल्यावर मागणी का. आता याच्याही पुढे अजून जाऊन सांगायचं जर का म्हटलं तर अहो त्यांच्याकडे एवढं असं सुख आहे की त्यांच्या संगतीमध्ये तुम्ही आम्ही जरी गेलो तरी तुम्हा आम्हाला सुद्धा त्या ठिकाणी जाऊन सुखप्राप्ती होऊन त्याची पूर्णता प्राप्त होत असते. कारण तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताची. असं सुख संतांच्या जवळ आहे. आता साधू संतांच्या जवळ असणाऱ्या या सुखाच्या सामर्थ्याचा जर विचार करायचा झाला तर जे सुख संत सज्जनाचे पायी ते सुख नाही आणि का ठाई, तुकिता या सुखाचे नि तुके पै वैकुंठ झाले फिके. असं सुख त्यांच्या जवळ आहे. अहो एवढंच काय तर सुखाचा आगर असणारा सुखरूप असणाऱ्या परमात्म्याला सुद्धा त्याचं निज सुख केवळ आणि केवळ सत्संगतीमध्ये गेल्यानंतरच प्राप्त होतं. म्हणजे सुखाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर सुख प्राप्त होतं असं सुखाचं सुद्धा माहेर घर असणारे हे आमचे संत महात्मे जर सुखासाठी जर का मागणी जर करायची असेल, मागणी मधून सुख जर का प्राप्त जर का होणार जर का असेल, मग हे असं सगळं असताना मागणी का. भगवंत म्हणतात की मला जर या जगामध्ये काय आवडत असेल तर ते माझे संत भक्त हेच मला सर्वात प्रिय आहेत. ब्रह्मदेव, शंकर, बलराम म्हणजे माझा भाऊ, लक्ष्मी नाही फार काय तर माझा आत्माही मला प्रिय नाही, एवढे मला हे संत आवडतात. न तथा मे प्रियतम आत्मयोनिर्न शंकर, न च संकर्षणो न श्रीर नैवात्माचे यथा भवान. म्हणजे या सगळ्यांपेक्षा हेच मला प्रिय आहेत. आता भगवंताला प्रिय व्हावं असा कार्य अधिकार, भाव अधिकार ज्या साधू संतांचा आहे, मग भगवंताला भाव प्रेम सुख प्रदान करणाऱ्या संतांकडं कशाचा म्हणून अभाव संभवतोय हो की ज्या योगाने ते मागणी मागतात. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. आता याच्या पुढं एके ठिकाणी तुकोबाराय असंही म्हणतात, भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, भिक्षा पात्र अवलंबने, सळोजीने लाज रवाने, सळोजीने
पात्र अवलंबणी जळोजिने लाजिरवाणी. म्हणजे याचा अर्थ काय की जे मागणी मागतात, जे मागणी करतात त्यांचं जीणं लाजिरवाण आहे असं म्हणतात. म्हणून तर आमच्या संपूर्ण मिराशीमध्ये मागण्याचा लवलेश सुद्धा नाही असं म्हणतात. काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणे तशी. मग हे असं सगळं असताना मागणी का? आता मागणी केली हरकत नाही, केली कुणा पुढं? भगवंता पुढं. हा विषय आता या ठिकाणी आला. आता एक व्यवहारामध्ये आपण पाहतो की एखादा मनुष्य ज्या गोष्टीची त्याला जर का आवश्यकता जर का भासली तर ती गोष्ट त्याच्यापेक्षा समर्थ असणाऱ्याकडून तो त्या गोष्टीची अपेक्षा करतो की ज्याच्याकडं देण्याची शक्ती आहे. आता या ठिकाणी तुकोबाराय साधू संत भगवंताकडून अपेक्षा करतात. मग आता भगवंताचा जर विचार करायचा झाला तर भगवंताच्या ठिकाणी ज्या काही शक्ती विराजमान आहेत त्या साधू संतांच्या सुद्धा ठिकाणी आहेतच की हो. कोणत्या? कर्तुम, अकर्तुम आणि अन्यथा कर्तुम. आता भगवंताची कर्तुम शक्ती काय आहे? गौतम ऋषींची पत्नी अहिल्या माता शापामुळे शिळाहून पडलेल्या होत्या. भगवंताच्या पदस्पर्शाने त्या पूर्ववत झाल्या. ही भगवंताची कर्तुम शक्ती आहे. आता संतांची कर्तुम शक्ती काय? माऊलींनी काय केलेलं? स्त्रियेचा तो केला पुरुष उभा. ही संतांची कर्तुम शक्ती. आता भगवंताची अकर्तुम शक्ती कोणती? वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. कमी करा आवाज, आवाज जर कमी करा पूर्ण. हा एवढ्या लोकांना ऐकायला आलं तरी बाद झालं. वानरा हाती लंका घेवविली म्हणे तुका. झाडपाला खाणाऱ्या, जंगलामध्ये विहार करणाऱ्या प्राण्यांच्या साह्यानं रावणाचं गर्वहरण केलं, लंका जिंकली. ही भगवंताची अकर्तुम शक्ती आहे. मग संतांची अकर्तुम शक्ती कोणती? रेड्यामुखी वेद वेदविला. ही संतांची अकर्तुम शक्ती. आता भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती कोणती? उदकी तारिले पाषाण हे महिमान नामाची. भगवंताच्या नामानं सागरावर शिळा तरल्या. ही भगवंताची अन्यथा कर्तुम शक्ती आहे. मग संतांची अन्यथा कर्तुम शक्ती काय? चालविली जड भिंती. माऊलींनी निर्जीव असणारी भिंत चालवली. ही संतांची अन्यथा कर्तुम शक्ती. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की ज्याच्याकडे मागणी मागतात तो सुद्धा समर्थ आहे आणि जे मागणी करतात ते सुद्धा तेवढे समर्थ आहेत. मग असं सगळं असताना मागणी का? आता एकंदरीत जर पाहायचं झालं तर ज्यांच्याकडे सर्व प्रकारच्या समृद्धतेची, ऐश्वर्याची विपुलता आहे किंवा दिवाळं जरी निघालं तरी देखील ज्यांना धन्यताच वाटते, त्याच्यानंतर सुखाला ज्या ठिकाणी गेल्यानंतर सुख प्राप्त होतं, म्हणजे सुखाला सुख देण्याचं औदार्य ज्यांच्याकडे आहे. मागणी मागणं आम्हाला माहिती नाही म्हणतात, जे मागतात त्यांचं जीणं लाजिरवाण आहे असं म्हणतात. मग असं सगळं असताना आमचे तुकोबाराय मागणी का करतात? तर त्याचं उत्तर म्हणजे असं कसं असतं पहा.
आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण ज्या काही गोष्टी करत असतो अथवा त्या होत असताना त्याच्या पाठीमागं असणारं त्याचं एक कारण म्हणजे आपला स्वभाव. आपल्या स्वभावानुसार आपण जे ते कार्य करत असतो. पण काही वेळेला असंही होतं की आपल्याला काही गोष्टी करत असताना आपल्या स्वभाव धर्माच्या विरुद्ध सुद्धा कराव्या लागत असतात. म्हणजे आपल्या स्वभावात ते नसतं पण काही कारणास्तव स्वभावाविरुद्ध सुद्धा वागावं लागत असतं. मग आता या स्वभावाविरुद्ध वागण्या पाठीमागं काय कारण असू शकतात, तर त्याला एक दोन कारण या ठिकाणी दिसतात. एक म्हणजे गरजेपोटी स्वभावाविरुद्ध माणसाला वागावं लागत असतं आणि दुसरं म्हणजे एखाद्याच्या आग्रहास्तव आपल्याला स्वभावाविरुद्ध वागावं लागत असतं. म्हणजे स्वभावात नसतं पण करावं लागतं, वागावं लागतं. असत्य बोलणं स्वभावात नाही, नेहमी सत्य बोलणारा युधिष्ठिर पण गरजेपोटी सांगावं लागलंच, अश्वत्थामा ठार झाला. हे झालं गरजेपोटी. आणि दुसरं एखाद्याच्या आग्रहास्तव आपल्याला स्वभावाविरुद्ध वागावं लागतच असतं. आता बाकीच्याचं काही कोणाचं सांगत नाही पण स्वतःबद्दल सांगतो. त्या आषाढी कार्तिकी त्या वारीच्या वाटचाली पुरतं का असत नाही, पण आम्ही एक आमच्या स्वभावाची अशी गाठ बांधलेली आहे, त्या वाटपुरता आमचा एक स्वभाव असा झालेला आहे. कसा? भोजन करावे परमित, कमी आहार खायचा, मापात खायचं. एरवीची गोष्ट सोडून द्या, पण त्या वारीच्या वाटपुरतं का असत नाही पण जरा मापात खायचं. का? जास्त जर का खाल्लं तर 16 कधी पुढे निघून जातो कळत तर नाहीच, पण पाठी मागून किती जरी पळत सुटलं तरी पुढच्या 20व्याला जाऊन गाठावं लागतं. म्हणजे जास्त जर खाल्लं तर झोप जरा माणसाला जरा जास्त लागत असते. म्हणून स्वभाव आहे वाटपुरतं का असत नाही पण जरा मापात खायचं, कमी खायचं. पण एखादा आग्रह करतो, महाराज आज आमच्या इकडे खरडा भाकरी आहे. सांगायचं तात्पर्य काय? स्वभावात नसतं पण करावं लागतं, वागावं लागतं. तद्वत साधू संतांच्या मागण्याच्या कारणात या दोन्ही गोष्टी आपल्याला दिसून येतात. अहो स्वानंद स्वरूप स्थितीला पोचलेले हे संत महात्मे काही आता स्वतःसाठी करायची गरज नाही, पण जगदोद्धारा करता, जगाच्या उद्धारा करता, जगाच्या कल्याणा करता जी गोष्ट आपल्या स्वभावात नाही ती गोष्ट सुद्धा हे साधू संत करायला माग पुढे आहे, काही करत नाही. तो भगवंत देखील स्वतःबद्दल सांगताना उद्धवाला म्हणतात, अरे उद्धवा, या ब्रह्मांडाचा या मालक असणारा मी काय मला कुठली गोष्ट तरी करायची गरज आहे का? म्हणजे मला कुठलंच कर्तव्य करायची गरज नसताना सुद्धा मी देखील लोकसंग्रह करता लोकांच्या साठी म्हणून सुधर्मानं वागतो. त्रिभुवना माझी सर्वथा, उद्धवा मज नाही कर्तव्यता, तोही मी लोकसंग्रहार्था होय वर्तता निजधर्मी. हे झालं भगवंताचं. आणि संतांचं देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. मागणं स्वभावात नाही, पण भगवंताला काय मागावं, मागणीमध्ये काय मागायचं असतं, देवाजवळ माणसांनी नेमकं काय मागावं हे जगाला सांगणं गरजेचं आहे. म्हणून संत मागणी मागतात. कारण साधू संतांच्या आचरणाचं अनुकरण लोक करत असतात आणि संतांचं आचरण हे जगाला उपदेशाप्रमाणेच ठरत असतं. उद्धवा तुझे जे आचरण तोची जनासी उपदेश जा. हे झालं गरजेपोटी. आणि दुसरं म्हणजे एखाद्याच्या आग्रहास्तव सुद्धा आपल्याला स्वभावाविरुद्ध वागावं लागतं. ही सुद्धा गोष्ट संतांच्या मागण्याच्या कारणात दिसते. विश्वाचा मायबाप असणारा, सृष्टीचा चालक असणारा, मालक असणारा भगवंत स्वतः साधू संतांच्या पुढं काहीतरी मागण्याबाबत आग्रह करतात, म्हणून मागणं भाग पडतं. आता प्रत्यक्ष भगवंत मागा म्हणून असा आग्रह करतात, तेव्हा भगवंताचा मोठेपणा कायम राखून ठेवण्यासाठी म्हणून संत मागणी मागतात. आता या ठिकाणी तुकोबारायांनी जी काही मागणी मागितलेली आहे, मग ही मागणी मागण्याचं कारण काय असेल म्हणाल तर भगवंताच्या आग्रहास्तव. हे या अभंगावरून आपल्याला या ठिकाणी दिसतं. कशावरून म्हणाल तर मनसी
काहीतरी मागा. तुम्हा आम्हाला आग्रह तर लांबच राहिला, कारण काही नसताना आपण आपल्याला काय पाहिजे त्याची लिस्ट त्या देवाच्या पुढे ठेवत असतो. आणि समजा देव जर आपल्याला आग्रह जर करायला लागले तर काय बोलायचा विषयच नाही. ते MPSC UPSC चे पुस्तक कसे असतात मोठे, तसं एक मागण्याचं पुस्तक एक आपलं तयार झाल्याशिवाय राहणार नाही. असो पहा, ज्या आरती भगवंत मागा म्हणून एवढा असा आग्रह करतात, त्या आरती त्या पाठीमाग कारण सुद्धा तसेच असले पाहिजेत ना. कारण एक व्यवहारात आपण पाहतोच की कितीही धनाढ्य व्यक्ती असला, कितीही दानशूर जरी व्यक्ती असला, तरी तो माझ्याकडे मागा असा आग्रह कधी करत नाही. कोणी मागायला आलं तर नाही म्हणणार नाही हे निश्चित, पण आग्रह धरेलच असं नाही. धनवंत आणि दयाळू, 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 व्याघ्र आणि कृपाळू, 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 व्याघ्र हे अग्नी आणि चेतळो हे दुर्लभ चेता, अग्नी आणि चेतळो हे दुर्लभ चेता. धनवंत आणि दयाळू, धनवंत आणि दयाळू, धनवंत आणि दयाळू, धनवंत आणि दयाळू, व्याघ्र आणि चेताळू, व्याघ्र आणि कृपाळू, हे व्याघ्र आणि चेताळू, आणि कृपाळू, अग्नी आणि चेताळू, हे दुर्लभ चिदाकारा, हे दुर्लभ चिदाकारा, हे दुर्लभ चिदाकारा, हे दुर्लभ चिदाकारा. धनवंत आणि दयाळू, व्याघ्र आणि कृपाळू, अग्नी आणि शीतळू, हे दुर्लभजी दातारा. धनवंत माणूस आग्रह करेलच, सांगता येत नाही. वाघ कृपाळू राहणं शक्य नाही. काय त्याच्या पुढे गेलात, तुमचा उपास असला म्हणून काय झालं, केशव माधव म्हणल्याशिवाय तू सुद्धा राहणार नाही. चंदनाचा जरी अग्नी असला तरी शीतळ राहणं शक्य नाही. हे दुर्लभजी दातारा. हा धनवंत माणूस आग्रह करेल, सांगता येत नाही. पण साधू संतांच्या बाबतीत हे विशेष आहे की प्रत्यक्ष वैकुंठ नायक त्यांना मागा म्हणून असा आग्रह करतात. तर आता हे असं का, तर भगवंतावरती साधू संतांचे भक्तांचे अगणित असे उपकारही आहेत आणि ऋण सुद्धा आहे. आता देवावरती संतांचं ऋण होतं ते कशाचं, सेवेचं. आता देव मागा म्हणून एवढा असा आग्रह करतात, मग
त्या अर्थी ऋण जरा अधिक असलं पाहिजे. कारण तुकोबारायांच्या अवताराचं चिंतन जर आपण केलं तर प्रथम अवतार प्रल्हाद, नंतर त्रेतायुगामध्ये म्हणजे राम अवतारामध्ये अंगद, द्वापार युगामध्ये म्हणजे कृष्ण अवतारामध्ये उद्धव, आणि पुढं कलियुगात प्रथम नामदेवराय आणि मग नंतर तुकोबाराय. अनेक जन्मात भगवंताच्या सोबत राहून सेवा केलेली आहे. कदाचित तुम्ही म्हणाल आम्ही सुद्धा सेवा करतो, आमचे सुद्धा मागे अनेक जन्म झाले असतील. या जन्मात आम्ही त्या भगवंताची सेवा करतोय म्हणजे निश्चितच मागच्या अनेक जन्मात आम्ही त्या भगवंताची सेवा केली असणार. मागचं पूर्व सुकृत, मागची पूर्व पुण्याई या जन्मात फळाला आली, म्हणून तर आम्ही या जन्मामध्ये देवाचं नाव घेतोय, भजन करतोय. मग आमचं सुद्धा असं असताना आम्हाला आग्रह का नाही? आता ही गोष्ट जरी सत्य असली, बरोबर जरी असली, तर त्याचं उत्तर म्हणजे असं की सेवा करत असताना आमच्या अंतकरणातला आंतरिक भाव, उद्देश काय आहे, यावरून भगवंत साधू संतांना आग्रह का करतात आणि तुम्हा आम्हाला आग्रह का करत नाही, त्याचं उत्तर आपल्याला सापडतं. पहा, या जगतामध्ये काही माणसं कशी असतात चमत्कारिक, भगवंताची सेवा करतात, पण कशी करतात आणि का करतात? तर आपल्या अंतकरणामध्ये जी इच्छित फल प्राप्त करून घेण्याची जी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी जेवढी सेवा करावी लागते तेवढीच सेवा करून इच्छित फल प्राप्त करून घेतात, पुढचा विषयच नाही. उदाहरण जर सांगायचं जर झालं, समजा एखाद्याला असं वाटतं काय की आपल्याला इंद्रपद प्राप्त व्हावं, मग त्याच्याकरिता 100 यज्ञ करावे लागतात. केले 100 यज्ञ केले आणि सुदैवानं इंद्रपद सुद्धा प्राप्त झालं. आता एकदा इंद्रपद जर का प्राप्त जर का झालं तर पुढचा 101 करायचा विषय येईल का हो? बरं, जरी पुढचं एखादं दुसरं केलं तर चांगलं का वाईट, पण नाही, करणारच नाही बाबा. पुढचं उद्देश काय की जी गोष्ट प्राप्त करून घ्यायची आहे आणि त्याच्यासाठी जेवढी सेवा करायची आहे तेवढीच सेवा करून इच्छित फल प्राप्त करून घेतात. एकदा मोबदला मिळाला की पुढचा विषय संपला. आता याच्या पुढं 100 यज्ञ करून इंद्रपद प्राप्त करून घ्यायचं होतं, पण झाली 50च, पुढचं होईच ना. मग म्हणतात जेवढं केलं तेवढं तरी मोबदला मागतात, किंवा तो जर प्राप्त होत असेल तर तो घेतल्याशिवाय काही राहत नाही. सांगायचं तात्पर्य काय की सेवा करणारे सगळे जरी असले तरी सेवा करण्यातला फरक हा आहे की काहीतरी अपेक्षा ठेवून इच्छा प्राप्त व्हाव्यात म्हणून सेवा करतात. म्हणजे कसं बघा, एकतर देवाकडं मागायचं तर आहेच म्हणून सेवा करायची, आणि दुसरं सेवा केली म्हणून मागायचं. आता याच्या पुढं सेवा करायची थोडी, पण मागायचंच मात्र अवाढव्य. पुराणोक्त फलप्राप्त्यर्थम क्षेम स्थैर्य आयु. बास काय एकट्याला नाही, नाही असं कुठलं आलंय? अस्माकम सकुटुंबानाम सपरिवारानाम, काही याला अर्थ नाही. आणि याच्या पुढं सेवा अधिक करायची पण मागायचंच मात्र काही नाही, ते म्हणजे आमचे संत महात्मे. पहिलं विषयो मज व्हावा ऐसा आठवण आठवे जीवा, हा साधूचा निरपेक्ष ठेवा जान उद्धवा गुण पहिला. सेवा करतात ती फलप्राप्तीसाठीही नाही आणि केलं म्हणूनही नाही, कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता आणि त्याबद्दल मिळणारा मोबदला न घेता केवळ आणि केवळ सेवाच करतात. काही मागतही नाहीत ना घेतही नाहीत. म्हणजे या सगळ्यांमधून काय मला नेमकं सांगायचं आहे की कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, मागणी न करता भगवंताची निरपेक्ष भक्ती अखंड जर केली तर त्याचं ऋण भगवंतावरती होत असतं, आणि त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरिता भगवंताला आग्रहच धरावा लागतो, आणि त्याच वेळेला भगवंत मागा म्हणून असा आग्रह करत असतात. तुकोबारायांनी अनेक जन्मात भगवंताच्या सोबत राहून सेवा केलेली आहे, पण मागितलंच मात्र काही नाही म्हणून भगवंत आग्रह करतात. बर, भगवंतानी साधू संतांना आग्रह का करू नये? हो, आपलं सर्वस्व त्या पंढरीश परमात्म्याला अर्पण करून अखंड त्या भगवंताची सेवा करत असतात. सतत मुखावाटे नामस्मरण,
आणि त्या भगवंताचं नामरूपी औषध भवसागरात बुडालेल्या जीवांना देऊन भक्ती साम्राज्याचा विस्तार करून भगवंताच्या कार्याचा भार हलका करणारे हे संत महात्मे क्षणभर सुद्धा ज्यांच्या भगवत चिंतनामध्ये खंड पडत नाही. एवढंच काय तर शिंक जांभई खोकला आला तर तेवढा वेळ आपला भगवंताचं नाम घेण्यास खंड पडला तर तळमळ करणारे आमचे तुकोबाराय. शिंक जांभई खोकला हे तुका काल व्यर्थ गेला. मग भगवंताला सुद्धा वाटतं काय की युगायुगांपासून माझी सेवा करत आलेली आहेत, जगाचा उद्धार करत आलेले आहेत, पण या कलियुगाचा काळ एवढा जबरदस्त आहे की तो कोणालाही न जुमानता क्षणोक्षणाला फोपवत चाललेला आहे. आणि माझ्या हृदयात वास करणाऱ्या तुकोबारायांनी या कलियुगाच्या लोकांच्या उद्धाराकरता जे रूप धारण केलेलं आहे, गळ्यामध्ये विना, एके हाती टाळ, एके हाती चिपुळ्या, मुखात नाम घेऊन जगाचा उद्धार करत आहेत. मग असं या युगातलं हे तुकोबारायाचं असं हे स्वरूप मला नंतर कधी पाहायला मिळेल? पुन्हा पुन्हा अवताराला येणार हे निश्चित, पण या युगात जे स्वरूप त्यांनी धारण केलेलं आहे त्या स्वरूपाचं दर्शन, त्या स्वरूपाच्या संगतीचं सुख वेगळंच आहे. तद्वत अशा स्वरूपाला जर मी काहीतरी दिलं तर त्याची सार्थकता मला वाटणार आहे, त्याची धन्यता मला वाटणार आहे असं भगवंताला वाटतं. तेव्हा अशा स्वरूपाला मला काहीतरी द्यायचं आहे म्हणून भगवंत आग्रह करतात. कदाचित हे ऐकून मनामध्ये तुमच्या शंका आली असेल, काय महाराज तुम्ही असलं नवीन सांगायला लागलात? संतांच्या स्वरूपाकडे बघून भगवंताला असं का वाटावं? कारण संत म्हटल्यावर संत सगळे एक, संत लक्षण सगळी सारखेच, संतांवर देवाचं प्रेम आहेच. मग हे असं सगळं असताना स्वरूपाचा विषय या ठिकाणी येईल कसा? अशा प्रकारची शंका तुमच्या मनात आली असेल तर शंकेचं निरसन करतो. बघा, जसं साधू संतांचं भगवंताच्या रूपावरही प्रेम आहे आणि भगवंताच्या गुणांवरही तेवढंच प्रेम आहे. धनी न पुरे गुणगाता रूप दृष्टी न्याहाळिता, तसं भगवंताचं सुद्धा संत लक्षणांवर सुद्धा भगवंताचं प्रेम आहे आणि संत स्वरूपावर सुद्धा भगवंताचं तितकंच प्रेम आहे. आतापर्यंत भगवंतांनी कुठले भक्त मला आवडतात, संत का आवडतात हे लक्षणांनी दाखवून दिलेलं आहे. यो मद भक्त समे प्रिया. पण या लक्षणांनी जे युक्त साधू संतांनी स्वरूप धारण केलेलं आहे त्या स्वरूपावर भगवंताचं विशेष प्रेम आहे. बघा काय त्या भगवंताचं या साधू संतांच्या स्वरूपावर प्रेम आहे पहा. ज्या वेळेला ज्ञानोबाराय पृथ्वीवरील तीर्थ करण्याकरिता नामदेवरायांना विचारणा करतात सोबत येण्याबद्दल, तेव्हा पंढरीरायाचे लढीवाळ असणारे नामदेवराय म्हणतात, हा माऊली, अहो माझ्या मालकानी, माझ्या स्वामीनी, पंढरीनाथानी जर मला आज्ञा दिली तरच मी तुमच्या सोबत येतो. असं म्हटल्याबरोबर दोघं सुद्धा रावळामध्ये भगवंताच्या समोर आले आणि भगवंताच्या पुढं माऊलींनी प्रस्ताव ठेवला. तेव्हा भगवंत आज्ञा देतात, पण भगवंतानी प्रथम ज्ञानोबारायांच्या पुढं, माऊलींच्या पुढं मागणी करतात. मागणी मागितली भगवंतानं ज्ञानोबारायांच्या पुढं. म्हणतात, हा ज्ञानोबाराया, माऊली, अहो नामदेवराय हे माझे सर्वस्वच आहेत हो, तेव्हा तुम्ही त्यांना व्यवस्थित घेऊन जावा, त्यांची तुम्ही व्यवस्थित काळजी घ्या. अशा प्रकारची मागणी भगवंतानं नामदेवरायांकरता, नामदेवरायांच्या स्वरूपाकडे बघून ज्ञानोबारायांच्याकडे केलेली आहे. परियेसी ज्ञानराजा बोले जगत जीवन, तो तव सर्वज्ञ सुखमूर्ती. परी एक मागणी आहे तुझ प्रती, आठवण चित्ती असो द्यावी. हे कृपेचे पोसणे, हे म्हणजे नामदेवराय, हे कृपेचे पोसणे माझे आवडते, क्षण जे वापरते न करी सदा. परी तुवा साकडे घातले सर्वथा, दाटले सर्वथा हृदय माझे. आरुष साबडे नामे माझे वेडे, मार्गी मागे पुढे सांभाळावे. तहान भूक तुवा जाणावी जीवीची, मज चिंता याची वाटे थोर. आणि ज्या वेळेला नामदेवराय
तीर्थयात्रेला गेले तेव्हा भगवंत पंढरपुरातून निजधामाला म्हणजे वैकुंठाला आले. वैकुंठाला आल्यानंतर चरण प्रक्षाळासाठी रुक्मिणी आईसाहेब आल्या आणि भगवंताला पाहिलं तर काय त्या भगवंताची अवस्था झालेली होती हो. तर भगवंताच्या नेत्रकमलामधून अश्रूच्या धारा लागलेल्या होत्या. हृदय करुणारसांनी ओतप्रोत भरलेलं होतं. नामदेवरायांचा विरह असह्य झालेला होता पंढरीनाथाला. आता तर यात्रेला गेलेत पण कधी एकदा त्यांना पाहतोय अशी भगवंताची अवस्था झालेली होती. कारण जी अवस्था भगवंताची झालेली होती तीच अवस्था नामदेवरायांची सुद्धा आहे हे भगवंताला चांगलं माहिती होतं. तीर्थयात्रे प्रति बोलविला नामा आले निजधामा देवराऊ. चरण प्रक्षाळाया रुकुमा देवी आली श्री मुख न्याहाळी भरोणी दृष्टी. तव ते निडारले नयन खेदे भिजले वदन हृदय झाले पूर्ण करुणारसे. बाप कृपेचा सागरू सुखाचा सुखतरू आर्तलो बापरू दिना लागी. चरणी ठेवणी माथा पुसे जगन्माता आजिका अवस्था विपरीत देखू. मने वाटते जड भारी नाम्याच्या वियोगे दाटले उद्वेगे चित्त माझे. कवण्या सुखे स्थिर न राहे हे मन केव्हा डोळा देखेन प्राण माझा. तो कैसा मजवीन राखील आपुला प्राण हे चिंता दारुण वाटे मज. एवढ्यावरती भगवंत थांबले नाहीत. आपले लाडके आवडते सगळे साधू संत सगळे भक्त मंडळी आतापर्यंतचे सगळ्या भक्तांना भगवंतानं एकांतामध्ये बोलवून घेतलं आणि त्या सगळ्या साधू संतांच्या पुढं भगवंतानं जाहीरपणे सांगून टाकलं की मला या जगात नामदेवरायांच्या शिवाय दुसरं काही आवडत नाही. तव ते आवडते भक्त अंतरंग आपुले देवे बोलाविले एकांतासी. म्हणे त्या नाम्या परते मज तुझे ना आवडे सांगे तया पुढे केशिराजू. त्याचे निलोभे मन माझे निवे वाटे त्या घालावे हृदया माझी. त्याचे निलोभे मन माझे मोहिले अखंड राहिले त्याचे पाशी. आणि ज्या वेळेला नामदेवराय तीर्थयात्रा करून पंढरपुरात आले त्यावेळेला नामदेवरायांना पाहिल्याबरोबर भगवंताला अश्रू अनावर झाले. आलिंगन दिलं आणि तुम्ही नसताना काय माझी अवस्था झालेली होती त्याचा अभिप्राय भगवंतानं नामदेवरायांच्या पुढे ठेवला. मग केशव म्हणे नाम्या खंती वाटे मनी निद्रा न लगे नयनी पाहता वाट. तुझ विन उदास वाटे ही पंढरी न पडे क्षण भरी विसर तुझा. तुझ माझी सवे मज तुझी आवडी गुळासी न सोडी गोडी जैसी. तैसे तुम्ही आम्ही एकमेका माझी विचारिता सहजी तुझे नाही. धरोनी हनुवटी दिदले आलिंगन कुरवाळोनी वदन नेत्रपुसी. मग काढोनी कंठीची सुमन तुळशी माळा घातली से गळा नामयाच्या. म्हणजे असं असणार हे भगवंताचं या कलियुगातल्या संतांवर प्रेम. ज्ञानोबारायांच्या बाबतीत सुद्धा असंच आहे. ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतली त्या वेळेला भगवंताची अशीच अवस्था झाली आहे. या युगात ज्या स्वरूपात येऊन अवताराला येऊन ते कार्य करत आहेत मग त्या स्वरूपाचा वियोग होणं म्हणजे भगवंत म्हणतात की आज मला ज्ञानोबारायांचा माऊलींचा वियोग होतोय म्हटल्यावर आता मला कसं वाटतं तुम्हाला सांगू का. तर भगवंत म्हणतात की आज मला ज्ञानोबारायांचा माऊलींचा वियोग झालाय म्हणल्यावर मला आता असं झालंय की आता माझ्या हृदयाचे 2 तुकडे झाले. प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातले वाक्येत भगवंत म्हणतात की आज मला ज्ञानोबारायांचा वियोग झाला म्हटल्यावर मला आता असं झालं की आता माझ्या हृदयाचे 2 तुकडे झाले. क्षणोक्षणा पंढरीनाथा नामयाचा धरोनी हात ज्ञानदेवासी आठवीत कंठ सद्गतीत होणी. उद्धवासी म्हणे पांडुरंग या सज्जनाचा न व्हावा वियोग. हे हृदय होत असे 2 भाग सखे अंतरंग तुम्ही माझी. म्हणजे मला सांगायचंय काय
की असं असणारं हे साधू संतांचं या कलियुगातलं स्वरूप आणि या स्वरूपावर असणारं पंढरीनाथाचं प्रेम, की ज्या या युगात ज्या स्वरूपात येऊन अवताराला येऊन ते कार्य करत आहेत, की भगवंताला सुद्धा असं वाटतं की तुकोबारायांचं हे स्वरूप मला नंतर दुर्लभ आहे, तेव्हा तुकोबारायांना जर मी काही जर का दिलं तर माझ्यासारखा भाग्यवान ह्या ब्रह्मांडामध्ये दुसरा कोणीच नसणार आहे. तेव्हा तुकोबारायांच्या या स्वरूपाला काहीतरी देण्याचं भाग्य माझ्या नशिबाला प्राप्त व्हावं, म्हणून भगवंत म्हणतात मनसी काहीतरी मागा. किती त्या भगवंताचं या तुकोबारायांच्या स्वरूपावर प्रेम आहे, अजून एका वाक्यात सांगतो तुम्हाला. काय भगवंताचं तुकोबारायांच्या स्वरूपावर प्रेम आहे बघा, की सदेह वैकुंठाला घेऊन गेले. एवढं असं असणार हे भगवंताचं प्रेम तुकोबारायांवरती, म्हणून मनसी काहीतरी मागा हेच देगा पांडुरंगा, या या हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी. मनसी काहीतरी मागा हेच देगा पांडुरंगा. कोण म्हणते?
भुयेवाडी हरिदासाचे घरी मज उपजवी जन्मांतरी मनसी काहीतरी मागा हेच देगा पांडुरंगा. बरोबर भगवंत आग्रह का करतात? भगवंतांना आग्रह करण्यापाठीमाग काय कारण आहेत? आतापर्यंत जे काही आपण पाहिलं त्या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत आग्रह करण्यापाठीमाग हे आतापर्यंत आपण पाहिलं. आता इथून पुढे काय आपल्याला पाहायचंय? भगवंत आग्रह करतात पण भगवंताची आग्रह करण्याची एक रीत आहे, एक पद्धत आहे. त्या पद्धतीचा एक जरा आपण विचार करायचा. भगवंत आग्रह करतात पण आग्रह करण्याची भगवंताची पद्धत एक रीत कशी आहे याचा विचार आता इथून पुढे आपल्याला करायचा. बघा, भगवंतासारखं चतुर या सगळ्या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये दुसरं कोणीच नाही. भगवंताच्या चतुरपणाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. ऋण आपल्यावरती झालेलं आहे हे भगवंताला चांगलं माहिती आहे. म्हणून यातून मुक्त होण्याकरिता भगवंतानं तुकोबारायांच्या पुढे पहिला प्रस्ताव ठेवला. काय? मागा, काय पाहिजे ते तुम्हाला देतो. ही भगवंताच्या चतुरपणाची पहिली पायरी. वाटलं भगवंताला की आता हे आपल्याला मागतील आणि एकदा त्यांना आपण काही दिलं की आपण आता ऋणातून मुक्त. पण भगवंताला तरी काय माहिती हो? हरी तैसे हरीचे दास
आता भगवंताकडून अशा प्रकारची विचारणा करण्यात आल्याबरोबर आमच्या तुकोबारायांनी एकाच वाक्यात ही केस निकाली लावली. काय? हा भगवंता, तुम्ही आम्हाला मागा म्हणतात काय? बर. मग तुकोबारायांनी सुद्धा भगवंताला जाहीरपणे सांगून टाकलं, आमान मागो ऐसा कधी, आमान मागो ऐसा मागो ऐसा कधी, कृपा निधी वर द्याल. भगवंता, आम्ही तुम्हाला काही मागू नये असा वर आम्हाला द्या. असं म्हणल्यानंतर पडली पंचायत भगवंताला. आता काय करावं? मग भगवंतानं केली युक्ती. काय? कशी? बघा, आपल्या घरी जर समजा एखादा अतिथी जर आला तर आपण काय करतो? पहिले एक ग्लास भरून पाणी त्याच्या पुढे ठेवतो. कोणी न सांगता पटकन चहा करून त्याच्या पुढे ठेवला की चहा पाहिल्याबरोबर तो कप उचलतो, किंवा त्याला चहा घ्या म्हटल्यानंतर त्याला घ्यावं लागतं किंवा त्याला घेणं भाग पडतं. भगवंतानं अगोदर असंच केलं. काय? तुकोबारायांनी आमान मागवायचा कधी असं म्हटल्याबरोबर भगवंतानं काय केलं? देवादरे मने भक्ता, घ्यावो भुक्ती मुक्ती आता. त्यांच्याच घरात कामारी असणाऱ्या भुक्ती मुक्ती स्वतःहूनच पुढे ठेवल्या आणि म्हणाले घ्या. वाटलं भगवंताला की आपल्याला चहा घ्या म्हटल्यानंतर आपण चहा सोबत बिस्किट सुद्धा कशी उचलतो, तसं हे सुद्धा घ्या म्हटल्यानंतर घेतील किंवा यांना सुद्धा घेणं भाग पडेल. पण आमच्या तुकोबारायांनी भगवंताला उत्तर दिलं, भक्त म्हणती नेगो देवा, पुरे आमा तुझीची सेवा. भगवंताला वाटलं भुक्ती मुक्ती आवडत नाही म्हणून नाही म्हणतात की काय, म्हणून मग पुन्हा म्हणाले, अहो रिद्धी सिद्धी तरी घ्या रे. आता बघा, या ठिकाणी तरी असा शब्द आलाय. आता हा शब्द कधी येतो आणि कसा येतो? समजा आपण एखाद्याच्या घरी जेवायला गेलो आणि जेवायला जर का बसलो तर काय होतं? यजमान जे असतात त्यांनी काय केलेलं असतं? त्यांना जे पदार्थ योग्य वाटत असतात तेच पदार्थ त्यांनी बनवलेले असतात.
पण होतं असं की आपल्याला न आवडणारे पदार्थ नेमके आपल्याला ताटामध्ये दिसतात. आता न आवडणारे पदार्थ पाहिल्याबरोबर आपण लगेच त्यातलं एक 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 कमी काढायला लागतो, बाहेर काढायला लागतो. असतातच दोन नाही तर तीन, पण एक 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 मोकळे करायला लागतो. ज्या वेळेला आपण त्यातले पदार्थ काढायला लागतो त्यावेळेला ते आपल्याला म्हणत असतात बघा, आपल्या ताटाकडे हात दाखवून म्हणत असतात, अहो दूध भाकरी तरी घ्या. आता हे म्हणणं म्हणजे त्यांचं कसं असतं बघा, ताटामध्ये जे पदार्थ त्यांनी ठेवलेले आहेत त्यातल्याच दोन पदार्थाची सांगड ते आम्हाला घालून देतात, म्हणतात मग हे तरी घ्या. असं आमच्या भगवंताचं काम. स्वतःच ताट घेऊन आला, भुक्ती मुक्ती नको म्हटल्यानंतर स्वतःनीच बनवलेलं दुसरं ताट पुढे ठेवलं, म्हणाला मग हे तरी घ्या. पण याला सुद्धा तुकोबारायांनी उत्तर दिलं, रिद्धी सिद्धी तरी घ्या रे भक्त त्यागी ती धिक्कारे. आता मात्र भगवंताची खात्री पटली, देता काहीची न घेती, भुक्ती मुक्ती रिद्धी सिद्धी, म्हणून या संकट थोर वाटे दुस्तर मज यांचे. संकट पडलं भगवंताला, आता काय करावं. म्हणून मग तुकोबारायांना म्हणाली, अहो तुकोबाराया, अहो एवढं सगळं मी तुम्हाला देतोय करतोय, एवढ्या सगळ्या गोष्टी मी तुमच्या पुढे ठेवतोय, पण तुम्ही नको का म्हणतात, घेत का नाहीत. असं म्हटल्याबरोबर तुकोबारायांनी भगवंताला अगोदर उत्तर दिलं, म्हणले देवा अहो काय देता तुम्ही असलं, उलट तुम्हीच आमची सेवा घ्या, कारण पूर्वीपासून आम्ही करत आलेलो आहोत, त्यामुळे तुम्हाला आम्ही चांगलं ओळखतो. तुम्ही देता हे निश्चित, पण सगळं मिथ्या, काही त्याचा उपयोग नाही. काय द्याल तुम्ही देवा, घ्यावी सेवा अमुचीच, का पूर्वीपासून करीत आलो कळासलो अभ्यासे. आता हे म्हणजे कसं असतं जरा बघा, एखादा मनुष्य लोकांच्यासाठी तीर्थयात्रेकरता चांगली एसी बस काढतो, फुकट प्रवास, पण काही जाणकार मंडळी काही त्याच्यामध्ये बसत नाहीत. मग त्यांना जाऊन म्हणतो, अहो तुमच्यासाठी एवढी चांगली बस, एवढं फर्स्ट क्लासचं सीट, एसी बस, एवढी फर्स्ट क्लासचं सीट, विना तिकीट, एवढं सगळं मी तुम्हाला देऊन करून सुद्धा तुम्ही नको का म्हणतात, बसत का नाहीत. असं म्हटल्याबरोबर ती लगेच म्हणतात, अरे बाबा तू एवढ्या सगळ्या गोष्टी तो आमच्यासाठी करतोयस खरं, पण 4 तासाच्या प्रवासाला 8 तास लावतोयस त्याचं काय. कारण रस्त्याने जाताना येताना आधेमध्ये लागणाऱ्या गावामधील लोकांना तो बसवरचा बॅनर तेवढा व्यवस्थित वाचता आला पाहिजे ना, उदाराचा राणा, किती तू उदार आहे, किती लोकांसाठी काय काय करायला लागलायस, हा स्वतःची कीर्ती जगामध्ये मिरवली पाहिजे ना. आणि काय लागलायस बाबा त्या गाडीचं कौतुक सांगायला, अरे त्या एसीने जर आमचं डोकं जर दुखत असेल तर काय तुझ्या गाडीत बसून करावं. तर भगवंता या सगळ्या गोष्टी तुम्ही देताय करताय खरं, पण ज्या गोष्टींमुळे आमच्या सेवेत आमच्या भजनात जर व्यत्यय जर येत असेल तर काय कराव्या त्या रिद्धी आणि सिद्धी, वाहुग्या उपाधी भजना गोवा. म्हणून शेरा मारला, द्याल देते अवघे मिथ्या, आम्ही सत्यान संडू. आता मात्र भगवंताच्या लक्षात आलं काय, अरे आपण यांना आग्रह करतोय खरं, पण आपण स्वतःहूनच ज्या गोष्टी त्यांना सुचवतोय त्याच गोष्टीबद्दल आपण त्यांना आग्रह करतोय ना. हे लक्षात आल्यानंतर मग परत भगवंत म्हणाले, देव मने भक्त हो काहीतरी घ्या रे, 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 देव मने भक्त हो काहीतरी घ्या रे. ते म्हणती रे शिना
वैकुंठ लोका ते मनाचे उरे चिनाची देता ते मनाचे उरे चिनाची देता वैकुंठ लोका देव म्हणे भक्त हो काहीतरी घ्या रे. आता मात्र भगवंत म्हणतात काहीतरी घ्या काहीतरी मागा मनसी काहीतरी मागा. इथं म्हटलंय बघा सगळ्यात अगोदर भगवंत मागा एवढंच म्हणालेले होते. परत त्याच्यानंतर स्वतःहून पुढं ठेवलं ते घ्या म्हणाले. परत हे नसेल तर हे तरी घ्या म्हणाले. पण आता मात्र भगवंत म्हणतात काहीतरी घ्या काहीतरी मागा. पण इथं सुद्धा भगवंताचं काही चाललं नाही म्हणून पुढं कसं म्हणतात बघा दपकत दपकत काय याल तरी नेईन वैकुंठ लोका. आता हे बोलणं म्हणजे भगवंताचं कसं आहे दपकत आहे घाबरत आहे का. अजून मगाशी सारखं उत्तर दिलं तर काय करावं. काय द्याल तुम्ही देवा असलं काय म्हटलं तर काय करावं. म्हणून तुम्ही माझ्या सोबत वैकुंठाला जरी आलात तरी तुम्हाला घेऊन जाण्याची तयारी. आता हे असं भगवंताचे एकदमच असं मनात का आलं असेल याल तरी नेईन वैकुंठ लोका. या वेळेला एकदम असं भगवंताच्या मनात यावं तरी का. तर त्याचं उत्तर एक अशा पद्धतीने आपल्याला देता येईल की भगवंताला एक गोष्ट ही चांगली माहिती आहे की साधू संतांना भगवंताचा विरह कदापि सहन होत नाही. तद्वत भगवंताला आठवण झाली मागच्या युगातली की निजधामाला जात असताना उद्धवाला भगवंताचा विरह असह्य झालेला होता. तेव्हा उद्धव भगवंताला म्हणाले होते तुझी थोर लागली सवे मज न्यावे आपणा असवे हेच प्रार्थितसे जीवे भावे कृपा यादवे मज कीजे तू गरुडारूढ होसी तेव्हा कृपेने पैसवी पाठीसी सांडू नको ऋषी केशी निजधामासी मजने. पण त्या वेळेला उद्धवाला भगवंतानं उत्तर कशा पद्धतीने दिलेलं होतं. वैकुंठाला कधी जाता येईल निजधामाला कधी जाता येईल माणसं वैकुंठाला कधी येतील असलं सगळं उद्धवाच्या पुढं ठेवलं आणि न नेणं अदृश्य दृष्ट्या टाळलं. मज निजधामा न्यावे होते पुशिले उद्धवे ते निज बोध स्वभावे सोये केशवे सांगितले न करिता हे उपाय स्थिती सर्वथा न घडे माझी प्राप्ती तेने तू निजधामा प्रति कैशा गती येशील गरुडी वावोनी वेगेसी न्यावे निजधामा मनसी गती तेत नाही पाकांसी गम्य गरुडासी ते नव्हे सांडोनी उभय पक्षांसी साधक पावती मद्रुपासी पक्षाभिमान असे गरुडासी गमनत्यासी तेने नोहे मनसी न्यावे घेऊनी खांदी मज खांदाची नाही त्रिशुद्धी तुझं न सांडिता अहम बुद्धी गमन स्थिती तेने नोहे न त्यागिता अहंभाव स्थिती केल्या नाना उपाय युक्ती तेने तू निजधामा प्रति नवे गती सर्वथा. म्हणजे असं उत्तर भगवंतानं उद्धवाच्या पुढं ठेवलं. कदाचित प्रमाण ऐकून तुम्ही म्हणाल काय देवाचं चुकलंय. देवाने सरळ सरळ सांगितलंय भक्ती केल्याशिवाय माझी प्राप्ती होणार नाही. अहंकार असेल तर निजधामाला वैकुंठाला जाता येत नाही नेता येत नाही धडधडीत सांगितलं म्हटल्यावर भगवंताचं काय चुकलं अशा प्रकारची शंका तुमच्या मनात आली असेल. पण उत्तर तुमच्या एक पुढे ठेवतो बघा. उद्धवाचा आणि भगवंताचा हा प्रत्यक्ष संवाद आहे. म्हणजे ओव्यांवरून तर तुम्हाला लक्षात आलं की उद्धवाचा आणि भगवंताचा हा प्रत्यक्ष संवाद आहे. म्हणजे स्पष्टता ही होतीये की उद्धवाला भगवंताच्या संग सुखाचा अनुभव होतोय. अहो अहंभाव जर असेल अहंकार जर असेल तर संग सुख लांबच. हा बाबा भेट सुद्धा घेत नाही भगवत प्राप्ती सुद्धा माणसाला होत नाही आणि इथं संग सुखात कसला आला अहंभाव.
बर जरी असला तर त्याच्या संग सुखात गेल्यानंतर तो कधी पळून निघून जातोय हे कळत सुद्धा नाही. सुखामा झाले धरिता याचा संग पळाले उद्वेग सांडोनिया. पण विरह अवस्थेमध्ये असल्यामुळं उद्धवानं हे भगवंताचं बोलणं मान्य केलेलं आहे. कारण विरह अवस्थाच अशी आहे की ज्याचा विरह होणार आहे तो काय सांगतो हे खरं तर वाटतच, उलट तो काय सांगतोय याच्यापेक्षा तो आत्ता तरी माझ्या समोर आहे याच्यामध्ये जरा सार्थकता असते. न नेण्याचं कारण त्याला आहे दुसरं, पण त्या अधिकाराच्या पात्रतेला उद्धव पात्र होते. न नेण्याचं कारण त्याला आहे एक दुसरं, पण मला एक जे वाटतं ते एक तुमच्या पुढे ठेवतो. काय घेऊन जर गेले असते तर भगवंताचा आणि उद्धवाचा संवाद झाला नसता. पुढं उद्धव आणि भगवंत हा संवाद साधणार होते आणि त्या संवादाचं वर्णन श्रीमद भागवत महापुराणाच्या 11 स्कंदामध्ये येणार होतं. आणि श्रीमद भागवत महापुराणाच्या 11 स्कंदावरती म्हणजे उद्धव श्रीकृष्ण संवादावरती पुढं कलियुगामध्ये एकनाथ महाराज त्याच्यावरती टीका करणार आणि नाथ महाराजांच्या रसाळ वाणीने निर्माण झालेल्या ग्रंथाच्या श्रवणानं चिंतनानं जगाचा उद्धार होणार, भगवत प्राप्ती भक्ती साम्राज्याचा विस्तार होणार हे भगवंताला माहिती असावं म्हणून नेलं नसावं. असो पाहायचंय काय, येतो म्हटलं तर नेलं नाही आणि आता म्हणतात याल तरी नेईन वैकुंठ लोका. पण आता मात्र महाराजांनी उत्तर दिलं, ते म्हणते नका बंदी खान ते. आता मात्र भगवंतानं हात टेकले, चतुरपणा सोडला. आता यांना उत्तीर्ण व्हायचं कसं प्रश्न मोठा पडला. म्हणून व्याकुळ झाले पंढरीनाथ आणि व्याकुळ होऊन आपली चोरी आपल्या हाताने उघडी करून दाखवली. कोणाच्या पुढं? रुक्मिणी आईसाहेबाच्या पुढं. मनुष्य एक वेळ आपल्याला झालेला त्रास जगाशी लपवेल, एक वेळ आपल्याला झालेलं दुःख जगाशी लपवेल, एक वेळ आपल्याला झालेलं सुख सगळ्यांपासून लपवेल. मनुष्य एक वेळ जगाशी सुद्धा खोटं बोलेल पण कुठं तरी खरं बोलतो. आई साहेबांच्या पुढं भगवंत व्याकुळ होऊन बसले आणि आई साहेबांनी प्रश्न करावा, अहो भगवंता काय झालंय तुम्हाला, असं म्हणायचं अवधी की भगवंताला अश्रू अनावर झाले आणि व्याकुळ होऊन आपल्या अंतकरणातली तळमळ पंढरीनाथांनी रुक्मिणी आई साहेबांच्या पुढे व्यक्त केली. भक्त सेवेच्या उपकारे बहुत आभारे ताटलो, बहुत आभारे ताटलो, बहुत आभारे ताटलो.
सेवेच्या उपकारी बहुत आभारे दाटलो काय उत्तीर्ण व्हावे आणसी रखुमाईसी विचारी. रुक्मिणी आई साहेबांच्या पुढं भगवंत व्याकुळ होऊन बसले आणि आई साहेबांच्या पुढं भगवंतांना आपल्या अंतकरणात तळमळ व्यक्त केली. भगवंताला पाहिल्याबरोबर भगवंताची अशी अवस्था का झालीये हे आई साहेबांनी एका क्षणात ओळखलं. कारण भगवंताची अशी अवस्था आई साहेबांच्या शिवाय जाणायचं कुणाचं काम नव्हे. श्रीरामाचे पूर्णपण सीताच जाणे संपूर्ण या लागी त्याचे सगुणपण पाहे आपण सर्वायवी. पत्नीला पतीच्या अंतकरणातला भाव लक्षात येतो तसेच हा मातेला आपल्या लेकराच्या अंतकरणातला भाव सुद्धा जाणवतो. तुकोबारायांच्या अंतकरणातला भाव रुक्मिणी आई साहेबांना चांगला माहिती होता. बौद्ध अवतार चक्रपाणी 17वी कळा माय रुक्मिणी जाणत असे अंतकरणी भक्त इच्छा. आता आई साहेबांचं आणि पंढरीरायाचं बोलणं चालू झालं. आई साहेब भगवंताला म्हणायला लागली, अहो भगवंता दीनवत्सला दीनानाथा कृपावंता, अहो यांचे तुकोबारायांचे करते करविते कोण आहेत? तुमच्याशिवाय तर दुसरं कोणी नाही. असे हे तुमचे दास आहेत की ज्यांनी युगायुगापासून तुमची सेवा करून तुम्हाला ऋणी बनवलेलं आहे. यातून उत्तीर्ण होण्याकरिता तुम्ही त्यांना मागा म्हणताय. जे काही हवं असेल ते घेण्याबाबत तुम्ही त्यांना आग्रह करताय खरं, पण भगवंता अहो या वेळेला तुमची त्यांना विचारण्याची रीत जरा चुकीची ठरत आहे असं आम्हाला वाटतं. असं म्हटल्याबरोबर भगवंतानं समोर असलेलं तोंड पाठीमागं केलं आईसाहेबांकडून आणि म्हणाले, अहो रुक्मिणी तुम्ही असं म्हणताय कशाच्या आधारावर? आईसाहेब म्हणल्या सांगते म्हणायचा अवधी की भगवंत ऐकायला बसली की आता ह्या काय सांगतायत. आणि आई साहेबांनी सांगायला चालू केलं. म्हणले, अहो भगवंता तुम्ही मागा म्हटल्यानंतर तुकोबाराय मागणार नाहीत, दिलं तरी घेणार नाहीत हे तुम्हाला आता चांगलं कळलंय. आता हे सगळं तुम्हाला माहितीये. मग अहो भगवंता अहो जरा दीनवत्सला दीनानाथा प्राणनाथा अहो जरा आता तुम्ही पाठीमागचं जरा आठवा. पुंडलिक रायांना जेव्हा तुम्ही मागण्याबद्दल विचारणा केलेली होती त्यावेळेला तुम्ही पुंडलिक रायांना कशा पद्धतीनं विचारलेलं होतं हे आता तुम्ही आता जरा आठवा. तवते जगन्माता म्हणे जी कृपावंता करता करविता कोण यांचा. तुम्हा परते यासी जीवलग सोय रे कोण आहेत दुसरे लोभापर. पुंडलिका लागोनी म्हणे पांडुरंग सखा जीवलग तूची माझा. पितृभजनाचा झालासी अधिकारी केली बापायरी वैकुंठाची. माग बापा काही आवडे ते घेई मज वाटे हृदयी घालावाची. भगवंता तुम्ही पुंडलिक रायांना मागा म्हटलात पण त्याच्या पुढचं विधान तुम्ही काय केलंय बघा. माग बापा काही आवडे ते घेई. भगवंता हे सहज तुम्ही बोलून गेलात पण तुमच्या याच वचनावर पुंडलिकरायांनी मागणी मागितली. आवड कशासाठी असते? सुखासाठी ना. लगेच पुंडलिकराय पुढे म्हणाले, माझे सुख पाहावे मागे न ते द्यावे. माझे गावी व्हावे अधिपती नच जावे देवा. माझे गावे हुनी मागतो प्रार्थोनी हेची तुम्हा. तद्वत अहो भगवंता तुम्ही तुकोबारायांना अशा पद्धतीनं विचारा, त्यांची आवड विचारा, त्यांचं हित विचारा आणि हे विचारून जर पंढरीनाथा तुम्ही त्यांचं कोड जर पुरवलं तर ऋणातून उत्तीर्ण होता येईल. म्हणून याचे हित लागे विचारावे उचित करावे देवराया. म्हणून यांचे कोड करावे परिपूर्ण व्हावे पै उत्तीर्ण ऋणी यांचे. आई साहेबांचं वचन ऐकल्याबरोबर भगवंताला आनंदाश्रू अनावर झाली. आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं म्हणून व्याकुळ होऊन भगवंत तुकोबारायांच्या पुढे आले आणि तुकोबारायांच्या समोर आल्याबरोबर व्याकुळ होऊन आपल्या अंतकरणातली तळमळ, आपल्या अंतकरणातला भाव, मागा म्हणण्यापाठीमागची सत्यता भगवंतांनी तुकोबारायांच्या पुढे व्यक्त करून दाखवली. मग हळूची
बोले अमृतवाणी हळूचे बोले अमृतवाणी मग हळूनी बोले अमृतवाणी मग हळूचे बोले अमृतवाणी मागा मनोनी निज भक्ता मुक्त होईन देवारून घ्यावो वरदान इच्छेच्या मागा मनोनी निज भक्ता मुक्त होईल देवारून या वरदान इच्छे मग हळूचे बोले अमृतवाणी मग हळूचे बोले अमृतवाणी मग हळूचे बोले अमृतवाणी हळूचे बोले अमृतवाणी मागा मनोनी निज भक्ता मागा मनोनी निज भक्ता मुक्त होईना देवारून मुक्त होईना देवारून मुक्त होईना देवारून मुक्त होईना देवारून घ्यावं वरदान इच्छेच्या घ्यावं वरदान इच्छेच्या मग हळूची बोले अमृतवाणी मागा मनोनी निज भक्ता मुक्त होईन सेवारून घ्या हो वरदान इच्छेच्या भगवंताला कंठ दाटून आला आणि तुकोबारायांच्या पुढे व्याकुळ होऊन भगवंतानं आपल्या अंतकरणातली तळमळ व्यक्त केली. म्हणले तुकोबाराया, अहो तुम्ही तुमच्या इच्छेने जर वरदान जर का घेतलं तरच मी या ऋणातून मुक्त होईल. हो हा तुकोबाराया, तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही सांगा, ते मी तुम्हाला आता देतो. आता आवडेल तरी ते मागा, देईन सांगा जीवीचे ते. आता का आवड विचारली? आई साहेबांनी आठवण करून दिली ना, त्यांची आवड विचारा, त्यांचं कोड पुरवा, हा त्यांना काय गोड वाटतं ते विचारा. मग म्हणाले, अहो तुकोबाराया, काय तुम्हाला गोड वाटतं ते तुम्ही सांगा, ते देऊन तुमचं कोड मी पुरवतो. तुम्हासी जे जे वाटे गोड मागा कोड पुरते. भगवंताची अशी करुणावाणी कानावर पडल्या बरोबर तुकोबारायांना सुद्धा अश्रू अनावर झाले. बोलावं म्हटलं तर कंठ सद्गतीत झाला. आपल्या मालकाची, स्वामीची, पंढरीरायाची अशी अवस्था अंतकरणाला सावेना. आपल्या करता भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू पाहिल्या बरोबर भगवंताला आलिंगन दिलं, चरणाला मिठी मारली आणि हात जोडून आमचे तुकोबाराय भगवंताच्या उपडे उभे राहिले. म्हणाले, भगवंता, पंढरीराया, अहो तुम्ही म्हणालात की तुम्हाला काय गोड वाटतं ते मागा, पण भगवंता, अहो तुम्हाला माहिती नाही हो, या जगात जर गोड जर काय असेल तर ते फक्त तुमचंच नाम आहे, हे तुम्हाला माहिती नाही. तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघ श्यामा. भगवंता तुम्हाला माहिती नाही,
हा या जगात हा तुमचं नामच गोड आहे आणि तुमचं सगुण रूपच आम्हाला गोड वाटतं. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. आम्हाला जर गोड काय वाटत असेल तर तुमचं नाम आणि तुमचं सगुण रूप. पुन्हा भगवंता तुम्ही म्हणालात की आता आवडेल तरी ते मागा. तर भगवंता आमचा आवडीचा विषय जर काय असेल तर तुमच्याशिवाय आम्हाला दुसरं काही आवडत नाही. तुमचं नाम, तुमचं रूप, तुमची चरण सेवा याच्या व्यतिरिक्त पंढरीराया आम्हाला या जगात काही आवडत नाही हो. भगवंता माझ्या या वचनावर जर तुमचा विश्वास बसत नसेल तर तुमच्याच गोष्टीचा आधार घेऊन तुम्हाला सांगतो. अहो उद्धवासोबत संवाद साधत असताना उद्धवाच्या पुढे फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की अहंकार सोडून येणाऱ्याचा तुम्ही उद्धार करता. पण एवढ्या गोष्टी करता पंढरीराया तुम्ही किती मोठ्या गोष्टीचा आधार घेतलाय. त्याच गोष्टीचा आधार मी आज घेतो, पण तुम्ही घेतलेल्या गोष्टीच्या आधाराची तुम्हाला आठवण करून देतो. या लागी सांडोनी अभिमान, मज हृदयस्था रिगालिया शरण, तुझ मी उद्धरीन जान, देवकीची आन उद्धवा. मनसी तुझ दोघी माता, कोणतीची आन मानू आता, मज तुझीच आन तत्वता, तुझ निर्भयता माझेणी. तू बोली नातुडसी काही, तुझ सर्वथा क्रिया नाही, तुझी आन भाक मानावी काही, ऐसे जरी काही कल्पिसी. पाते जुनी तुझी या बोलासी, थिते सांडावे स्वधर्मासी, लटिके झालिया अनेसी, कोणे समर्थासी भांडावी. उद्धवा ऐसे न मन, म्या जे वाहिली तुझी आन, ते परमात्म्यावरी प्रमाण सत्य जाण सर्वथा. उद्धवा तू आत्मा परिपूर्ण, मज तुझं नाही मी तू पण, त्यात तुझी म्या वाहिली आन, हे परम प्रमाण परमात्मता. तद्वत भगवंता आम्हाला जर प्रमाण काय असेल तर तुमच्याशिवाय दुसरं काही प्रमाण नाही. तेव्हा तुमच्याशिवाय आम्हाला या जगात दुसरं काही आवडत नाही. हीच गोष्ट तुमचीच आन घेऊन तुम्हाला आम्ही सांगतो. तुझी आन वाहिना गा देवराया, तुझी आन वाहिना गा देवराया. तुझे आन वाहिना गा देवराया, तुझे आन वाहिना गा देवराया. आवडते जीवा पासोनिया, बहु आवडते जीवा पासोनिया. कानडिया वेठोबा, कानडिया कानडिया वेठोबा, कानडिया कानडिया वेठोबा, कानडिया. बहु आवडते जीवा पासोनिया.
आवडसी जीवा पासोनिया आवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन सुखावले मृत्यू लोकी आम्हा आवडती परी नाही एका हरिनामे वीण पुन्हा भगवंता तुम्ही म्हणालात मुक्त होईन सेवा ऋण घ्यावो वरदान इच्छेच्या आमची इच्छा जर काय असेल तर तुमच्या सेवेच्या व्यतिरिक्त दुसरी काही इच्छा नाही युगायुगांपासून करत आलेला आहोत आता देखील करतोय पण अजूनही तृप्ती होत नाही तेव्हा पुढे आणखीन आम्हाला जन्म प्राप्त व्हावेत आणि अशीच तुमच्या चरणाची अशीच सेवा आमच्याकडून घडावी एवढीच आता आमच्या अंतकरणात इच्छा आहे तुका म्हणे देवा देई चरणांची सेवा तुझ मागणे ते देवा आम्हा तुझी चरण सेवा का आवडी न पुरे सेविता न सरे पडी येली धुरे सवे गाठी न पुरे हा जन्म सुख साठिता पुढती हे आता हेची मागू जन्मांतरे मज तैसे देई देवा जेणे चरण सेवा घडे तुझी पंढरीचा वास चंद्रभागे स्नान आणि दर्शन विठोबाचे हेची घडो मज जन्म जन्मांतरी मागणे श्री हरी नाही तुझे आम्हाला काय गोड वाटतं आम्हाला काय आवडतं आमची काय इच्छा आहे यावरून जर पंढरीनाथा तुम्ही आमचे कोड जर पुरवणार असाल तर बघा गोड असणार तुमचं नाम गोड असणार तुमचं रूप याची गोडी चाखून तोच आमचा आवडीचा विषय झालेला आहे आणि असा असणारा आवडीचा विषय एवढा गोड आहे की तो जन्मोजन्मी चाकण्याची तो प्राप्त होण्याची एवढीच इच्छा आमच्या अंतकरणात आहे असा असणारा आवडीचा आमचा गोड विषय पुन्हा पुन्हा चाकण्याचीच इच्छा आता आमच्या अंतकरणात आहे आणि यावरूनच जर पंढरीनाथा तुम्ही आमचे कोड जर पुरवणार असाल तसेच मगाशी तुम्हीच म्हटल्याप्रमाणे ते रुणवै पण देखोनी अंगी मी आपुल्याची उत्तीर्णत्वा लागी भक्तांची आत्मत्यागी परिचर्या करी मानी भक्तांचे उपकार ऋण या म्हणवी निरंतर केला निर्गुणी आकार कीर्ती मुखे वर्णिता म्हणून जया जे वासना ते पुरवितो पंढरी राणा झाला भक्ताचा अंदना ते उपकार फेडावया हे ब्रीद जर पंढरीनाथा तुम्ही तुमचे पाळणार असाल तर काय करा या हरिदासाची गरी मज उपजवी जन्मांतरी मनसी काहीतरी मागा हेच देगा पांडुरंगा संता लोटांगणी जाता लाज नको म्हणी मनसी काहीतरी मागा हेच देगा पांडुरंगा तुका म्हणे अंगी शक्ती देई ना चिरंगी मनसी काहीतरी मागा हेच देगा पांडुरंगा सिंगल टाकून तरी सिंगल घ्या आता तुका म्हणे अंगी तुका म्हणे अंगी तुका म्हणे
रंगले